यहोवा देव ज्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली तोच त्याचा पवित्र आत्मा पाठवून मनुष्याकडून कार्य करून घेतो. म्हणून आपण एकच यहोवा देवाची स्तुती करूया. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 5 ओवी 12 ते 24 व 29 ते 32. प्रभू येशू ख्रिस्त मेल्यांतून उठवल्यानंतर 50व्या दिवशी प्रेषितावर कुंकू टाकून त्यांना पवित्र आत्मा दिला. तेव्हा यहोवा देव पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भुत कृत्ये घडवत आहे व ते एक चित्ताने शल्मोनाच्या द्वारमंडपामध्ये एकत्र जमत असत. याजकाच्या भीतीमुळे इतर लोकांना कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नव्हते, तरी लोक त्यांना थोर मानित असत. इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व बाया यांचे समुदाय यहोवा देवाला मिळत असे. शिष्यांच्या हातून यहोवा देवाने इतके चमत्कार केले की लोकांनी दुखणेतास उचलून रस्त्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली त्याच्यावर पडावी म्हणून त्यांना बाजावर व पलंगावर ठेवत असत. आणि यरुशलेमेच्या आसपासच्या चहूकडल्या लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यास घेऊन येत असत व त्या सर्वांना यहोवा देव बरे करीत असे. हे होत असल्यामुळे मुख्य याजक उठला आणि तो त्याच्याबरोबर असलेले सदुकी पंथाचे लोक आवेशाने भरले आणि त्याने आपले हात प्रेषितावर टाकून त्यांना सार्वकालिक बंदशानेत ठेवले. परंतु रात्री यहोवा देवाच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व शिष्याने बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरामध्ये उभे राहून या जीवनाची सर्व वचने, आज्ञा व नियम या लोकांस सांगा. हे ऐकून ते पहाटेस मंदिरामध्ये जाऊन यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे शिकवू लागले. परंतु मुख्य याजक व त्याच्याबरोबर जे सदुकी पंथाचे लोक होते त्याने येऊन न्याय सभा व इस्रायल लोकांच्या सर्व वडील मंडळीस एकत्र बोलावले आणि शिष्यांना तुरुंगातून आणण्यासाठी शिपाई पाठवले. पण ते शिपाई तिकडे गेले तेव्हा तुरुंगामध्ये पेत्र व योहान सापडले नाहीत. म्हणून त्याने परत येऊन याजकांना व इतरांना सांगितले. ते म्हणाले, तुरुंग साऱ्या बंदोबस्ताने बंद केलेला व दरवाजापुढे पहारेकरी उभे राहिलेले असे आम्ही आढळलोय. परंतु दरवाजा उघडल्यावर आत शिष्यापैकी कोणी नव्हते. तेव्हा हे शब्द ऐकून याजक व इतर मंडळी हे लोकांना माहिती पडल्यास त्याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक हे बुचकळ्यात पडले. इतक्यात कोणी एकाने येऊन त्यांना असे सांगितले की, पहा, ज्या पेत्र व योहानाला तुम्ही तुरुंगात ठेवले ते यहोवा देवाच्या आज्ञेने मंदिरामध्ये उभे राहून लोकांस आज्ञा व नियम शिकवित आहेत. त्यानंतर पेत्राला पुन्हा सभेपुढे उभे केले व येशूच्या नावाने तुम्ही शिकवू नका असे सांगितले असता पेत्र व इतर शिष्य यांनी उत्तर देऊन म्हटले, माणसापेक्षा यहोवा देवाला मानले पाहिजे. ज्याला तुम्ही क्रूसावर टांगून ठार मारले त्या येशूला आमच्या पूर्वजाचा यहोवा देवाने त्याला उठवले आहे. त्याने इस्रायेलाला पश्चाताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून यहोवा देवाने त्याला राजा, मुक्तिदाता व तारणारा करून आपल्या हाताने उंच केले आहे. आणि या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत. आणि जे पवित्र आत्मे यहोवा देवाने आपल्या आज्ञा व नियम पाळणाऱ्या दिले आहेत ते पवित्र आत्मे साक्षी आहेत. यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळण्यामुळे यहोवा देवाने जर तुम्हाला पवित्र आत्मा दिला असेल तर यहोवा देव त्या पवित्र आत्म्याद्वारे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. प्रेषितास कैद करून त्यांना टाळे मारून बाहेर रखवालदार ठेवले असताना सुद्धा कुणालाही माहीत नसताना त्यांना सुखरूप तुरुंगातून बाहेर काढले व जा, माझ्या आज्ञा व नियम लोकांना शिकवा असे यहोवा देवाने दूताच्या करवी त्यांना सांगितले. आज जगामध्ये पास्टर किंवा अन्य यहोवा देवाच्या आज्ञा व नियम शिकवित असतील तर मार्क अध्याय 9 ओवी 38 मध्ये योहान येशू ख्रिस्ताला म्हणाला, हे गुरु, आम्ही एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले
आम्ही त्याला बंद केले, कारण तो आमच्या मागे चालत नव्हता. पण येशू म्हणाला, त्यांना मना करू नका, कारण जो माझ्या नावाने सामर्थ्याने कृत्य करेल आणि लवकरच माझ्याविषयी वाईट बोलेल असा कोणी नाही. बायबलमध्ये सत्य जर कोणी सांगत असेल तर यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे ते मानून आपण कोठे चुकतो याचा विचार करून आपले आचरण सुधारायला पाहिजे. येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य हे अशिक्षित होते. तेव्हा शास्त्री व पुरुषी हे ज्ञानाने पंडित होते, परंतु यहोवा देवाने त्यांना शिष्य न करता, ज्यांना काहीच माहिती नाही अशाने शिष्य करून त्यांना पवित्र आत्मा दिला. म्हणून आपण यहोवा देवाचे सत्य प्रकट करावे यासाठी आपणालाही यहोवा देवाने पवित्र आत्मा द्यावा. म्हणून आपण एकच देवाला भजूया व आपल्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाकडे मांडूया, म्हणजे तो पूर्ण करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.